वर्ष 2017. एका 11 वर्षाच्या मुलाला एक प्रश्न विचारला जातो. मोठं होऊन तुला कोण व्हायचंय? त्या मुलाचं उत्तर येतं, मला जगातला सगळ्यात तरुण चेस चॅम्पियन व्हायचंय. कट टू 2024. तोच 11 वर्षांचा मुलगा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकतो आणि जगातील सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करतो. त्या मुलाचं नाव म्हणजे गुकेश डोम्माराजू, अर्थात डी गुकेश. फक्त 18व्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियन होणारा डी गुकेश जगातील सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरलाय. विश्वनाथ आनंद नंतर हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय ठरलाय. 2013ला भारताच्या हातून गेलेलं हे टायटल गुकेशनं खेचून आणलंय. आता मोठेपणी कोण होणार हा प्रश्न प्रत्येक लहान मुलाला विचारला जातो. तेव्हा प्रत्येक जण जे मनात असेल ते स्वप्न सांगून टाकतो. पण लहानपणी पाहिलेल्या स्वप्नाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं खूप कमी जणांना जमतं. मोजकेच असतात जे लहानपणी पाहिलेली मोठी स्वप्न मोठेपणी सत्यात उतरवतात. आणि हेच करून दाखवलंय चेन्नईच्या डी गुकेशनं. चॅम्पियन झाल्यानंतर त्याच्या डोळ्यातलं पाणी फक्त आनंदच नाही, तर हे टायटल मिळवण्यासाठीचा त्याचा स्ट्रगल दाखवतं. तर दुसरीकडं मॅच रूमच्या बाहेर आपल्या मुलाला चॅम्पियन होताना बघण्यासाठी त्याच्या वडिलांची चाललेली घालमेल सगळं काही सांगून जाते. लिटल चॅम्प पासून वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा डी गुकेशचा हा प्रवास कसा होता, त्यानं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचं टायटल कसं जिंकलं, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बोलू डी गुकेशच्या विजयाबद्दल. इंटरनॅशनल चेस फेडरेशन कडून वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सिंगापूरच्या रिसॉर्ट वर्ल्ड सेंटोसा इथे 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली. आता वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपची स्पर्धा गतवेळचा चॅम्पियन विरुद्ध चॅलेंजर अशी होते. 2023ला चीनचा डिंग लिरेन वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरला होता. त्यामुळे त्याला आव्हान देणाऱ्या चॅलेंजरची निवड करण्यासाठी कॅन्डिडेट्स टुर्नामेंट्स पार पडल्या. यामध्ये डी गुकेशनं बाजी मारली आणि तो वर्ल्ड चेस चॅम्पियनच्या फायनलसाठी क्वालिफाय झाला. ही फायनल गाठणारा गुकेश हा विश्वनाथ आनंद यांच्यानंतर दुसरा भारतीय तर जगातला सगळ्यात तरुण मुलगा ठरला. त्यामुळे फायनलमध्ये पोहोचतानाच गुकेशनं रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. पण सगळ्यात मोठा रेकॉर्ड सेट करण्यासाठी त्याला ही फायनल जिंकणं महत्त्वाचं होतं. 25 नोव्हेंबर पासून डिंग लिरेन आणि डी गुकेशमध्ये फायनल मॅचला सुरुवात झाली. गुकेश समोर चीनच्या लिरेंगचं असलेलं आव्हान खूप मोठं होतं. 3 वेळा चायनीज चेस चॅम्पियन, चेस ऑलिम्पियाडमध्ये 2 वेळा वैयक्तिक तर 2 वेळा सांघिक मेडल जिंकणारा ग्रँड मास्टर अशी लिरेनची ओळख. मुख्य म्हणजे याआधी काही स्पर्धांमध्ये लिरेन विरुद्ध गुकेश असा 3 वेळा सामना झाला. तेव्हा 2 वेळा लिरेन जिंकला तर 1 मॅच ड्रॉ झाली होती. त्यामुळे लिरेन गुकेशपेक्षा वरचढ होता. त्यामुळे साहजिकच गुकेशवर हे दडपण होतं. वर्ल्ड चेस चॅम्पियनच्या फायनल मॅचमध्ये एकूण 14 गेम्स असतात. जो सगळ्यात आधी 7.5 पॉईंट स्कोअर करेल तो विजेता ठरणार होता. 25 नोव्हेंबरचा पहिला गेम लिरेननं जिंकला, दुसरा गेम ड्रॉ तर तिसऱ्या गेममध्ये गुकेशनं बाजी मारली. पण पुढचे सलग 7 गेम ड्रॉ झाले आणि हा सामना अटीतटीचा झाला. 11व्या गेमला गुकेशनं तर 12व्या गेममध्ये लिरेननं पॉईंट मिळवला आणि सामन्यातली चुरस आणखीन वाढली. 13वा गेम ड्रॉ झाल्यानंतर आला तो 12 डिसेंबरचा 14वा गेम, निर्णायक गेम, वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरवणारा लक्षवेधी गेम. तब्बल 4.25 तास हा गेम चालला. डिंग लिरेन वेगवेगळ्या चाली खेळत होता तर डी गुकेश त्याच्या चाली आपल्या स्मार्ट मूव्हनं परतवून लावत होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा खेळ कोण जिंकणार सांगता येत नव्हतं. डिंग लिरेनला आपलं चॅम्पियनपद अबाधित ठेवायचं होतं तर डी गुकेशला आपलं स्वप्न पूर्ण करायचं होतं, सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्याचं. जर हा गेमही ड्रॉ झाला असता तर आणखी एक गेम खेळावा लागणार होता. पण डिंग लिरेन 55वी मूव्ह खेळला, त्यानं पटावरचा हत्ती हलवला आणि इथेच गेम फिरला. आतापर्यंत अटीतटीच्या चाललेला सामना डिंगच्या एका चुकीच्या खेळीनं गुकेशच्या हातात आला. डिंगची चूक गुकेशच्या लक्षात आली. त्यानं आपल्या बुद्धीचं सगळं बळ वापरलं आणि चीनच्या वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या डिंग लिरेनला चेकमेट केलं. फक्त 18व्या वर्षी डी गुकेश 18वा वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला. 2013ला 5 वेळचे वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या विश्वनाथ आनंद यांच्या पराभवानं भारताच्या हातून निसटलेलं हे टायटल तब्बल 11 वर्षांनी गुकेशनं मिळवून दिलं. ज्या विश्वनाथ आनंद यांना बघून चेस खेळण्याची प्रेरणा गुकेशला मिळाली, त्याच विश्वनाथ आनंद यांच्यानंतर बुद्धिबळाचा जगज्जेता होणारा
गुकेश दुसरा भारतीय ठरलाय. गॅरी कास्पारोव या रशियन ग्रँडमास्टरच्या नावावर असलेला सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियनचा रेकॉर्डही गुकेशनं आपल्या नावावर केलाय. कास्पारोवनं 1985 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी हा किताब मिळवून तरुण वर्ल्ड चॅम्पियनचा मान मिळवला होता. पण त्याचा हा रेकॉर्ड 39 वर्षांनी डी गुकेशनं मोडला, तोही फक्त 18व्या वर्षी. या विजयानंतर गुकेश ढसाढसा रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर त्याच्या वडिलांची मॅच रूमच्या बाहेर असलेली घालमेल आणि विजयानंतर त्यांनी आपल्या मुलाला मारलेली मिठी यावरून सोशल मीडियावर मोठं कौतुक होतंय. ती मिठी फक्त बाप आणि मुलाची नव्हती, तर एका चॅम्पियननं आपल्याला चॅम्पियन करणाऱ्याची घेतलेली भावनिक गळाभेट होती. आता बोलू गुकेशच्या प्रवासाबद्दल. गुकेश डोम्माराजू अर्थात डी गुकेश 2006 मध्ये चेन्नईत गुकेशचा जन्म झाला. वडील रजनीकांत ENT सर्जन तर आई पद्मा मायक्रोबायोलॉजिस्ट. रजनीकांत यांनी लहानपणीच गुकेशला असलेली चेसची आवड आणि बुद्धिमत्ता हेरली. वयाच्या 7व्या वर्षापासूनच त्यांनी गुकेशची आठवड्यातले 3 दिवस 1-1 तास चेस प्रॅक्टिस चालू केली. हळूहळू शनिवार रविवार त्याने लहान मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. रजनीकांत हे गुकेशला घेऊन जिकडे चेस टुर्नामेंट असेल तिकडे घेऊन जायचे, तर आई घर सांभाळायची. त्यामुळे रजनीकांत यांना जवळपास त्यांच्या नोकरीचा त्यागच करावा लागला होता. तर पद्मा यांना मुलगा आणि नवरा दोघंही टुर्नामेंटसाठी बाहेर जात असल्यामुळं एकटीनं घर सांभाळावं लागत होतं. वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्याचं स्वप्न गुकेशनं पाहिलं होतं, तर त्याच्या आई वडिलांनी स्वतःला त्या स्वप्नात वाहून घेतलं होतं. मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यानंतर लेकाचं होणारं कौतुक पाहून त्यांना आनंद व्हायचा. पण मोठ्या स्पर्धा खेळायच्या तर परदेशात जाण्या येण्याचा खर्च आला, त्यासाठी लागणारी पैशांची जमवाजमव आली. या सगळ्यामुळं गुकेशच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. डेन्मार्कच्या एका स्पर्धेचा किस्सा सांगताना त्याचे वडील म्हणतात, तिथल्या टॅक्सी किंवा कॅबमध्ये पैसे घालवण्यापेक्षा मी गुकेशला सायकलवर फिरवलं, जेणेकरून त्याला आणखी अशा स्पर्धा खेळता येतील. त्यामुळे गुकेशच्या विजयात त्याच्या आई वडिलांचा वाटा किती मोठा आहे हे कळतं. एकीकडं आई वडील, नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून पैशाची जमवाजमव करत राहिले आणि गुकेश चेस खेळत राहिला. गुकेशचं चेसमधलं कौशल्य सुरुवातीपासूनच दिसत होतं. त्यानं 2015ला अंडर-9 एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिप मिळवली. 2018 मध्ये वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिपमध्ये अंडर-12 गटात तो जिंकला. 2018 मध्ये त्यानं वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी आशियन यूथ चेस चॅम्पियनशिपमध्ये 5 गोल्ड मेडल मिळवली. 12 वर्ष 7 महिने आणि 17 दिवस वय असताना त्यानं भारताच्या चेस इतिहासातला सगळ्यात तरुण ग्रँडमास्टर तर जगातला तिसरा तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा रेकॉर्ड गुकेशच्या नावावर आहे. गुकेशच्या नावावर असलेल्या रेकॉर्डची लिस्ट एवढ्यावरच थांबणारी नाही. गुकेशच्या नावावर असणारं सगळ्यात महत्त्वाचं रेकॉर्ड ते म्हणजे गुकेशनं ज्यांच्याकडून या खेळाची प्रेरणा घेतली त्या विश्वनाथ आनंद यांनाच रँकिंगमध्ये मागे टाकण्याचं. वयाच्या 10व्या वर्षापासून जेव्हा माझी स्पर्धा मॅग्नस कार्लसनशी होईल तेव्हा त्याला हरवायचंय आणि मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचंय अशी 2 स्वप्न त्यानं उराशी बाळगली होती. तेव्हापासून मेहनत घेत 2022 मध्ये त्यानं मॅग्नस कार्लसनला हरवलं. नुसतं हरवलं नाही तर मॅग्नसला हरवणारा तो सगळ्यात तरुण खेळाडू ठरला. मॅग्नसचा एंडगेम गुकेशला आव्हानात्मक वाटायचा आणि त्याचं एंडगेम खेळण्याचं कौशल्य आपल्यालाही खेळायला आवडेल असं त्यानं सांगितलं होतं. मात्र प्रतिस्पर्धाच्या खेळाचा काटेकोरपणे अभ्यास करणं यात गुकेश माहीर होता. त्याच्या जोरावर गुकेशनं मॅग्नसला हरवत त्यानं आपलं पहिलं स्वप्न पूर्ण केलं. पण दुसरं स्वप्न बाकी होतं, सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्याचं. 2024 मध्ये त्यानं कॅन्डिडेट्स टुर्नामेंट जिंकली. ही टुर्नामेंट जिंकल्यामुळं त्याला वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. ही स्पर्धा जिंकून त्यानं गॅरी कॅस्पारोवचा रेकॉर्ड मोडला. या स्पर्धेत गुकेशला 14 पैकी 9 पॉईंट्स मिळाले. विश्वनाथन आनंद यांना जरी गुकेशनं रँकिंगमध्ये मागे टाकलं असलं तरी विश्वनाथन आनंद यांचं कायमच गुकेशला मार्गदर्शन राहिलेलं आहे. गुकेशच्या यशानंतर त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली गुकेशच्या अभिनंदनाची पोस्ट चर्चेत आली होती. त्यांच्या वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमीमधून गुकेशनं या खेळासाठी मानसिकता कशी असावी आणि स्ट्रॅटर्जी काय ठेवावी याचे इन्साइट शिकून घेतले होते. खेळातला गुकेशचा संयम, शेवटपर्यंत तग धरून खेळत राहणं, प्रतिस्पर्धाच्या प्रत्येक खेळीचा अभ्यास करून त्याला सामोरं जाणं आज त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप पर्यंत घेऊन गेलं. काही वर्षांपूर्वी एका वर्ल्ड चॅम्पियनला बघून गुकेश या खेळात उतरला आणि आज स्वतः एक वर्ल्ड चॅम्पियन झाला. त्यामुळे सध्या गुकेशचं कौतुक होतंय, पण सोबतच पैसे नसताना त्याचा खेळ थांबू नये म्हणून धडपड करणाऱ्या, त्याला जास्त मॅच खेळता याव्यात म्हणून सायकलवरून फिरवणाऱ्या त्याच्या वडिलांवरही कौतुकाचा वर्षा होतोय. गुकेशच्या रूपात भारताला नवीन ग्रँडमास्टर मिळालाय आणि एक तरुण वर्ल्ड चॅम्पियन.
गुकेशच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.